श्री स्वामी समर्थ. मी महेश काळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. श्रोतेहो, आपले स्वागत करतो मी. 17 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि पितृपक्षाची जी समाप्ती असणार आहे ती 15 दिवसानंतर म्हणजेच 2 ऑक्टोबरला होणार आहे. 2 ऑक्टोबरला बुधवारच्या दिवशी समाप्ती असणार आहे. तर पितृपक्ष जसा सुरू झाला आहे, हिंदू धर्मात या दिवसांना पुढील 15 दिवस खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार आपले पूर्वज या दिवशी पृथ्वीवर येतात. या दिवसामध्ये लोक पूर्वजांना तर अर्पण आणि पिंडदान अर्पण करतात. या दिवसामध्ये अनेक शुभ कार्य करणे अशुभ मानले जाते. तसेच या काळात काही नवीन वस्तू खरेदी करून पितरांना अर्पण केल्यास आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. मी तुम्हाला श्रोतेहो या व्हिडिओमध्ये 5 वस्तू सांगणार आहेत की त्या आपण खरेदी करू शकता आणि आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त घेऊ शकता. तर वस्तू सांगण्यापूर्वी माझी आपल्याला छोटीशी विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर सर्वात पहिली वस्तू जी आपल्याला खरेदी करायची आहे ती म्हणजे नवीन कपडे खरेदी करा. पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे अशुभ मानले जाते, पण या दिवसामध्ये पूर्वजांसाठी नवीन कपडे खरेदी करणे हे शुभ मानले जाते. असे मानले जाते की श्राद्धाच्या वेळी पितरांना नवीन कपडे खरेदी केल्यास ते प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते. पुढची गोष्टी दुसरी म्हणजे काळे तीळ. तीळ हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच पितृपक्षात तुम्ही काळे तीळ खरेदी करू शकता. पितरांची श्राद्ध आणि तर्पण यावेळी आपण काळे तीळ वापरले जातात. अशा वेळी तुम्ही काळे तीळ नक्की खरेदी करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार काळे तीळ शुभ मानले जातात. पितरांना काळे तीळ अर्पण केल्यास पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते. तिसरी गोष्ट जी आपल्याला पितृपक्षात खरेदी करायची आहे ती म्हणजे चमेलीचे तेल. पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी चमेलीचे तेलही आपण खरेदी करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार चमेलीचे तेल अर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते प्रसन्न होतात. तसेच चमेलीचे तेल अर्पण केल्यास देखील तुम्ही बाजारातून शुद्ध चमेलीचे तेल खरेदी करू शकता. जवळच्या आपल्या किराणा दुकानामध्ये कुठेही ते आपल्या सहज उपलब्ध होईल. पुढची गोष्ट आहे अक्षता. अक्षता म्हणजे तांदूळ आपण खरेदी करून दान करायचे आहे. पितृपक्षात अक्षता म्हणजे तांदूळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. अक्षताचा वापर पूजेसाठी केला जातो. तुम्ही श्राद्ध आणि तर्पणसाठी तांदूळ खरेदी करू शकता. या प्रसंगी तांदूळ दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. गरीब आणि गरजूंना देखील तांदूळ दान केल्याने आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात. पुढची गोष्ट म्हणजे जी आहे ती आपल्या खरेदी करायची आहे ती म्हणजे बार्ली. पितृपक्षात तुम्ही तुमच्या पूर्वजांना अर्पण करण्यासाठी बार्ली देखील खरेदी करू शकता. मान्यतेनुसार बार्ली अत्यंत पवित्र मानली जाते. पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जव खरेदी करू शकता. असे केल्याने घरातील आर्थिक समस्या आणि गरिबी देखील दूर होते. तर अशा प्रकारे श्रोतेहो, पितृपक्षात आपण कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.